शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळे काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तया न बाधे क्रोध काम. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननिहित पाणिं वन्दनं वन्दनानां. करुण तुलसीमाला कंधरं कयञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्बुजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी. या बार करी संताचा, या बार करी संताचा, या बार करी संताचा, या बार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पाया वरी, या बार करी संताचा, या बार करी संताचा, या बार करी संताचा. मस्तक हे पाया वरी, या बार करी संताचा, बार करी संताचा. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोध काम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण क्षेत्र निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्त्वाचा आणि आजच्या पर्वणीपर भगवान शिवजींची स्तुती करणारा, भगवान शिवजींच्याबद्दल वर्णन करणारा असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेला सुरुवात करणे. तुम्ही एक काम करता का महिला मंडळी, थोडं पुढं सरकतं का? पाठीमागे जागा संपली, पुढं जिथपर्यंत सावली आहे तिथपर्यंत सरकून बसा आणि मध्ये गॅप सोडू नका. मधल्या पण खाली जागा हे नसेल बसण्यासाठी तरी पुढे सरका, कारण पाठीमागून येणाऱ्यांना उन्हात बसावं लागेल. बस असं हां. मधल्या पण थोड्या थोड्या पुढे सरका, म्हणजे मागच्यांना नंतर येणाऱ्यांना उन्हात बसावं लागणार नाही. पुरुष मंडळी काही इकडे आले तरी चालेल, इथं या, आमच्या जवळ या, या इकडे, इथं जवळ या, इथं भरपूर जागा आहे, या. ऊन लागेल बाकीच्याला म्हणून या. कोणाला उन्हात बसायचं असलं तर मध्ये बसा. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे. आणि सेवेचं निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे की आपल्या भगवान शिवजींच्या उत्सवाच्या प्रित्यर्थ चालू असणारा आपला हा नामयज्ञ, संत ज्ञानोबा जीवनचरित्र सोहळा, आणि त्यातील आज शिवरात्रीचा पर्वणी आहे. आजचा दिवस आपल्या कार्यक्रमातील सगळ्यात मुख्य दिवस आहे. ज्या भगवान शिवजीसाठी आपण एवढा हा उत्सव करत आहोत, त्यांचा आजचा सगळ्यात मोठा उत्सव जर कोणता असेल तर तो आजच्या दिवशीचा आहे. आजच्या दिवशी समग्र हिंदुस्थानामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये
हा उत्सव साजरा केला जातो. कारण का काही दैवत हे आपण भगवान पांडुरंगाची जर पूजा केली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, कर्नाटकामध्ये आहे, आंध्रामध्ये थोडीशी आहे. पण हे काही जे दैवत आहेत त्या दैवताची पूजा संपूर्ण हिंदुस्थानभर नव्हे तर विश्वामध्ये जेवढे जेवढे आस्तिक प्रवृत्तीचे माणसं आहेत, धार्मिक प्रवृत्तीचे माणसं आहे, ते भगवान शिवजीची पूजा हे आजच्या दिवशी करत असतात. आणि त्याचं कारणसुद्धा असं आहे की आजच्या दिवशी भगवान शिवजी आपल्या भक्तांना जे पाहिजे ते देण्यासाठी आजच्या दिवशी तयार असतात. जे मागाल ते देत असतात. अर्थात आपण थोडीशी त्याची साधना केली, थोडं नामचिंतन केलं तर आजची जी रात्र असते ती भगवान शिवजीसाठी सगळ्यात महत्त्वाची रात्र असते. आणि आजच्या रात्रीला खऱ्या अर्थाने भगवान शिवजी आपल्या भक्तावरती अनुग्रह करत असतात. आपल्या भक्तांना जे पाहिजे ते देत असतात आजच्या रात्री. म्हणून हा अत्यंत पर्वणीचा दिवस आहे. वारकरी संप्रदायामध्ये मुख्य असे जे 5 आपल्याला या ठिकाणी उपवास सांगितले, 5 ज्या पर्वणी सांगितल्या त्यामध्ये मुख्य जर कोणते असेल तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करत असताना फार सुंदर सांगतात. एकनाथ महाराज सांगतात एक रामनवमी आहे, एक गोकुळाष्टमी आहे, एक वामन जयंती आहे, एक नृसिंह जयंती आहे आणि आजचा जो दिवस आहे ना महाशिवरात्र, हे 5 पर्वण्या हिंदू धर्मातील लोकांसाठी शास्त्रकारांनी आमच्या संतांनी सांगितल्या की आजच्या दिवशी जी व्यक्ती उपवास करते, उपवास म्हणजे 2-3 किलो खिचडी खाऊन केला तरी चालेल, पण आजच्या दिवशी उपवास करते ती व्यक्ती भगवान शिवजीला प्रिय असते. आणि मी नेहमी सांगत असतो, तुम्हालाही माहिती आहे की भगवान शिवजी ही अशी देवता आहे की आपल्या भक्तावरती अनुग्रह करण्यासाठी, आपल्या भक्तावरती कृपा करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि सहज उपलब्ध होणारी देवता जर कोणती असेल तर ते भगवान शिवजी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून त्या निमित्ताने भगवान शिवजींचं वर्णन करणारा हा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आजच्या अभंगामधून भगवान शिवजीला काही विशेषणं देत आहेत, काही विशेषणाने भगवान शिवजीची स्तुती करत आहे. नेम असा आहे की ज्याची स्तुती करायची आहे, ज्याचं वर्णन करायचं आहे तो तेवढ्या योग्यतेचा असला पाहिजे. नुसता वर्णन करणारा योग्यतेचा असून, वर्णन ज्याचं करायचंय तो योग्य असून चालत नाही. ज्याला वर्णन करायचंय तो सुद्धा तेवढ्या योग्यतेचा असला पाहिजे. ज्याचं वर्णन करायचं, जी व्यक्ती महान आहे त्या व्यक्तीचं वर्णन करायचं ठरलं तर त्यासाठी तेवढी व्यक्ती योग्यतेची पाहिजे. एकदा एका ठिकाणी भाषण सुरू होतं. कशाचं भाषण सुरू होतं? दारूबंदी विषयावर व्याख्यान सुरू होतं. व्याख्याता एवढा सुंदर होता, महाराज अर्धा पाऊण तास त्यांनी दारूबंदीवर व्याख्यान केलं. दारूबंदीवर त्यांनी लेक्चर दिलं. दारू किती वाईट आहे, दारूने किती हानी होते, दारू पिल्यानंतर शरीराच्या किडण्या जातात, शरीराचं वाटोळं होतं, प्रपंचाचं वाटोळं होतं, गावामध्ये कोणी किंमत देत नाही, घरामध्ये कोणी किंमत देत नाही, असं दारूबंदीचं व्याख्यान जोरात सुरू झालं. आणि अर्धा तास झाला आणि त्या व्याख्यात्याला चक्कर येऊन खाली पडला. लोक जवळ गेले, म्हटले काय झालं? ते म्हटले काय झालं, येताना जरा जास्त टाकण्यात गेली. कळलं का तुम्हाला? नाही. आता व्याख्यान कशाचं चाललंय? दारूबंदीचं. आणि सांगणारा कसा आहे? सांगणाऱ्यालाच काही सुधरत नाही. असं जर असेल तर लोकांवर त्याचा परिणाम होत नाही. आमच्या शास्त्रकारांनी काही नियम सांगितले. ज्याचं वर्णन करायचंय तो तर महान आहे, पण वर्णन ज्याचं केल्या जाते, जो वर्णन करणारा आहे तो वर्णन करणारा सुद्धा तेवढ्या योग्यतेचा असला पाहिजे, तरच ते वर्णन इथपर्यंत योग्य ठरतंय. अन्यथा ज्याचं वर्णन करू गेलो ते वर्णन होण्याऐवजी कधी कधी त्याचे अपशब्द निघून त्याची किंमत कमी होत असते. मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, तुमच्याकडे समजा अशी कल्पना करा, एक मोठा असा हिरा आहे, पृथ्वी मोलाच्या किमतीचा हिरा आहे, पण तो पृथ्वी मोलाच्या किमतीचा हिरा तुम्हाला सापडला, तुम्हाला भेटला, आणि भेटल्याच्या नंतर तुम्ही विचार केला चांगली जुनी एखादी साडी आहे का फाटलेली घरामधली, त्या साडीमध्ये जर हिरा गुंडाळून ठेवला आणि बाजारात हिरा घेऊन गेले तर मला नाही वाटत तुमचा हिरा कोणी विकत घेईल? कधीच घेणार नाही. मग हिरा आहे, हिरा म्हटल्यानंतर त्याला सुंदर अशा रीतीने एक बॉक्स बनवला पाहिजे, त्याच्यामध्ये सुंदर जागा केली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये हिरा ठेवला पाहिजे. हा जसा व्यवहार आहे. कारण का, तर त्या व्यक्तीची किंमत मोठी व्हावी असं वाटत असेल तर तेवढी योग्यता त्याची सांभाळल्या गेली पाहिजे. असाच नियम आहे. भगवान परमात्म्याची स्तुती करायची आहे, साधूची स्तुती करायची आहे. तुकाराम महाराजांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, जर तुम्हाला संतांचं वर्णन करायचं ठरलं तर तुमच्यामध्ये थोडे का होत नाही संतांचे गुण असले पाहिजे. आणि जर थोडे सुद्धा गुण तुमच्या संतांचे नसले तरी संतांचं वर्णन तुम्हाला तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो.
महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी भाविते आपुला तरीच महिमान येईल कळो. तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी भाविते आपुला तरीच महिमान येईल कळो. तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. वा मस्त बरं काय योगेश महाराज, तुम्ही अशी सवय लावली ह्या दोन माणसांनी मला. दोन कोण आहे माहिती आहे, हे गायक तर आहेत आमचे दोघं जण, पण योगेश महाराज आणि काळे पाटील ह्या दोघांनी अशी सवय लावली, त्याच्यामुळे मी दुसरीकडे जर कुठं गेलो ना मला असं वाटतं काय टमटम वाजते बाबा हे आपलं, हे कशाला कीर्तन करतोय आपण काय माहिती. त्या दिवशी तुमच्या आदल्या दिवशी माझं कीर्तन होतं एका गावात. त्या दिवशी अख्ख्या कीर्तनात एकच प्रमाण म्हणून दिलं त्या गायकाला, म्हटलं तू जर शांत राहिला तर माझं कीर्तन चांगलं होईल, तू उभा राहिलेला चांगला दिसतो म्हणूच नको म्हटलं. अशी अवस्था होती महाराज, फार वाईट अवस्था असते. आता मला सवय लागली, मला असं वाटतं योगेश महाराज कीर्तनकार नसतं झाले तर बरं झालं असते, कारण ते पहिले बरे कीर्तन फिरायचे, पण आता कीर्तनकार झाल्यामुळे असं वाटतं कुठं धंद्यात तोटा करता, जाऊ द्या करू द्या कीर्तन, अशी अडचण आहे महाराज. एवढ्या फोकसने प्रमाणे महाराज तुम्ही कुठेही जा, मी प्रामाणिकपणे सांगतो, स्तुती नाही करीत, आम्ही मित्र आहेत म्हणून स्तुती करीत नाही, पण एवढ्या फोकसने आणि 100% दर्दभरीच कार्यक्रम आहे. बरं झालं सिनेसृष्टीत गेले नाही, नाही तर लोक पागल झाले असते तुमच्यासाठी. प्रश्न असा आहे, नाही गोड आहे पण त्याच्या पाठीमागचे कष्ट पण फार भयानक आहे बरं का. मी 7 वर्ष उघड्या डोळ्यांनी पाहिले, अशी तब्येत होती त्यांची, उघडी बसायची अशी रियाजाला, काही कपडे काहीच म्हणजे फक्त अंडरवेअर असायचे तसे उघडे बसायचे. आणि रियाज आता फोटो आहेत माझ्याकडे, ते तानपुराला असं उन्हाळ्यात ऊन पडलेलं असायचं एप्रिल महिन्यात, ती असं आमची रूम होती पत्र्याची 3ऱ्या मजल्यावर, असं सगळी उष्णता जशाच तशी आमच्या रूममध्ये यायची. माझी रामकथा चालू असायची आणि त्यांचा रियाज चालू असायचा. असं 7 वर्ष चाललं ते, आणि त्याचाच परिणाम एवढा गोड दिसत असतो. त्याच्याशिवाय कसं काय, कष्टा वाचून कोणतीच विद्यासुद्धा फळ देत नाही महाराज. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात, एकनाथ महाराजांची भाषा आहे की संतांचं जर वर्णन करायचं ठरलं तर संत कसे असले पाहिजे तेवढी आपली योग्यता असली पाहिजे. एखाद्या संतांचं आपण वर्णन करायला गेलो, आता आमच्या कीर्तनकाराचं तुमच्या बऱ्याच वेळा घोटाळे लक्षात येत असतील, ते जर एखाद्या संतांचं वर्णन करायला गेलं ती एवढंच सांगतो, आमचे तुकाराम महाराज इतके मोठे कितके मोठे होते, काहीतरी शब्द आहेत की नाही त्याला, काहीतरी परिभाषा आहे की, फार मोठे होते तुका, किती मोठे होते, मोठे म्हणजे काय डोंगरा एवढे होते का, मोठे म्हणजे काय, नेमकं काय. तुम्हाला संतांचं जर वर्णन करायचं ठरलं तर संतांच्या वर्णनासाठी अंगी थोडी का होत नाही पात्रता असली पाहिजे, आपली तेवढी योग्यता असली पाहिजे. एक संतांचं वर्णन करण्यासाठी तेवढी योग्यता जर नसली तर आपल्याला संतांचं वर्णन करता येणार नाही. अर्थात संतांचं वर्णन करण्यासाठी आपली तेवढी लायकी अधिकार असला पाहिजे. तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका ठिकाणी त्याला प्रमाण देत असताना एक पूर्ण अभंग दिला. तुकाराम महाराज सांगितले, नुसते तुमच्याकडे शब्दाचं भांडवल आहे आणि अंगी जर तुमच्या संतत्व अजिबात नाही तर तुम्हाला संतांचं वर्णन करता येत नाही, शाब्दिकाचे काम नाही येथे. आणि पुढे तुकाराम महाराजांनी वर्णन करताना तो पूर्ण अभंग लिहिलाय. सुरुवात काय त्या अभंगाची, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी, बहु दुधड झरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधीन. तुकाराम महाराजांनी इतकं ऑपरेशन भारी केलंय. तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही कसंही वर्णन करायला गेले आणि तुमच्याकडे जर पात्रता नसली तर त्याचं वर्णन करता येत नाही. आणि बऱ्याच वेळा घोटाळा असा होतो, माणूस मोठ्या माणसाचं वर्णन करायला मोठ्या भावनेने जातो, मोठ्या प्रेमाने जातो, पण वर्णन करता 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 कधी घोटाळा करून टाकतो, त्याला भरवसाच लागत नाही. महाराज तुकाराम महाराज सांगतात, तुम्हाला शेळी माहिती आहे, शेळी किती दूध देते, 1 लिटर, बरोबर, 1 लिटर शेळी दूध देते. बरं, गाय माहिती आहे, गाय गावरान, तुमच्याकडच्या सारख्या नाही, 25 लिटरच्या नाही. गावरान गाईने जर दिली तर किती देते, 4-5 लिटर देते. मग शेळीने कितीही दूध दिलं तर ती गाई एवढं देऊ शकते नाही. बरं, गाईने कितीही दूध दिलं तर ती म्हशी एवढं देऊ शकते नाही. आणि म्हशीने कितीही दूध दिलं जर्शी एवढं देऊ शकते का, नाही देऊ शकत. जर्शी म्हणजे ATM आहे, ATM आहे, तुम्ही वरून टाका लगेच खाली, लगेच प्रोडक्शन तयार होतं जर्सीचं. पण जर्सी एवढं देऊ शकत नाही, बरोबर आहे. शेळी कितीही दूध देणारी असली ती गाई होऊ शकत नाही, गाई कितीही दूध देणारी असली म्हैस होऊ शकत नाही, म्हैस कितीही दिलं तरी जर्सी गाई एवढं देत नाही. आणि जर्सी 2-4 गाया एकत्र केल्या तरी सुद्धा त्या कामधेनू एवढं दूध देणार नाही. बहु दुधण जरी झाली म्हैस गाय,
बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय हा बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय तरी का होईल कामधेनू बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय तरी गाय कामधेनू बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय बाबू दुधड जरी झाली म्हैस गाय हो महाराज सांगतात बहु दुधड जरी झाली म्हैस गाय म्हशीने कितीही दूध दिलं तर गाई एवढं देत नाही जर्शी गाई एवढं आणि तिने कितीही दिलं तरी ती कामधेनू होऊ शकणार नाही बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू तुकाराम महाराज सांगतात ती कामधेनू कधी होऊ शकत नाही त्यामुळं अंतःकरणाची योग्यता नसेल तुमच्याकडे आता सर तुम्ही बऱ्याच वेळा पाहताय तुमच्या लोकांकडे शाब्दिक भांडवल आमच्यापेक्षा फार चांगलं असतं भाषेची सुपीकता असते भाषा शुद्ध असते पण पारिभाषिक शब्दाची अडचण येते संत वाङ्मयासाठी संतांचं वर्णन करत असताना जर त्या योग्यतेचे शब्द नसले तर त्या संतांचं वर्णन तेवढं होऊ शकत नाही आता बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा आमच्यापेक्षा पाहताय काही माणसं 10व्यामध्ये श्रद्धांजली व्हायला जातात काही वर्ष श्राद्धाला श्रद्धांजली व्हायला जातात आता तुमच्यासाठी सांगतो तुम्ही जर कोणी श्रद्धांजली वाहत असताना तर एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही सहजपणे ढोबळ मनाने म्हणून जाता गेलेल्या त्या व्यक्तीला त्या आत्म्याला चिरशांती लाभो असं सहजपणे बोलताय पण 100% चुकीचं आहे ते कारण आत्म्याला चिरशांती मिळत नसते आत्मा चिरशांतच असतो तो जीव जो असतो त्या जीवाला त्याच्यासाठी सोपा शब्द सांगतो तुम्हाला त्या जीवाला भगवान परमात्म्याने आपल्या स्वरूपामध्ये आपल्या चरणाच्या जवळ घ्यावं अशी सद्गती वाहतो हे योग्य आहे पण बरेच माणसं त्यातली त्यात पुढारी कंपनी जर असली ना श्रद्धांजली वाटोळच झालं महाराज समजायचं काही माहिती नसतं महाराज तो एकदा असा किस्सा घडला आम्ही एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो वर्ष श्राद्धाचं कीर्तन आणि आमदार साहेबांनी श्रद्धांजली व्हायला आणि श्रद्धांजली वाहिली त्या बाबाचं नाव घेतलं सगळं झालं श्रद्धांजली वाहिली आणि बोलता बोलता ते माझंही नाव घेऊन गेले आणि शेवटी पुन्हा खाली बसता म्हटले तरी आपल्या सर्व गावाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज शास्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि याच ठिकाणी माझे भाषण मी त्यांना खुणवलं म्हणलं साहेब मी आहे इथंच म्हटलं मी आणखी गेलो नाही म्हणजे माणसं काय घोटाळा करतील त्याचा भरवसा नाही कारण ते भावनिक होऊन जातात काय बोललं पाहिजे कशी युक्ती असली पाहिजे अजिबात ज्ञान नसतं म्हणजे मला सांगायचं काय जो वर्णन करणारा आहे तो ज्याचं वर्णन करत आहे तो तेवढ्या योग्यतेचा असला पाहिजे आणि वर्णन करणारा जर तेवढ्या योग्यतेचा नसला तर त्या केलेल्या व्यक्तीचं वर्णन योग्य ठरत नाही त्यासाठी अंतःकरण तेवढं तयार असलं पाहिजे आपली तेवढी योग्यता असली पाहिजे तरच त्या व्यक्तीबद्दल वर्णन करता येतं संतांचं वर्णन करायचंय तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण थोडे का होत नाही संतांचे गुण आपल्याकडे असले पाहिजे तर संतांचं वर्णन करावं पुढे चला भगवान परमात्म्याचं वर्णन करायचंय भगवंताचं वर्णन करायला सुद्धा देवाचे असणारे दैवी गुण आपल्यामध्ये थोडेफार तरी असावे आपण सात्विक असावं आपण आपलं अंतःकरण सरळ असावं लोकांना त्रास दिलेला नसावा असं ज्याचं अंतःकरण आहे ती व्यक्ती भगवंताचं थोडंफार वर्णन करू शकते नाहीतर भगवंताचं नुसतं वर्णन करायला देव असा आहे देव तसा आहे पण लोक सुद्धा सध्याच्या काळात फार बुद्धिमान आहे लोकांच्या समोर सगळा आपला 7-12 हजर असतो आपण जर भगवंताचं वर्णन करायला गेलो आपल्यामध्ये थोडेफार जर योग्यता नसले तर ते देवाचं वर्णन करता येत नाही पण इथली घटना लक्षात घ्या इथं वर्णन करणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे एकनाथ महाराज म्हणजे किती शांती होती तुम्हाला नाथ महाराजांचे प्रसंग सगळे माहिती आहे की 1000 वेळा जगाने शांती बिघडवण्याचा त्रास दिला तरी सुद्धा नाथबाबांची शांती बिघडत नव्हती 1000 वेळा यौवन आला अंगावर 100 वेळा थुकला 1000 वेळा प्रयत्न केला नाथ महाराजांना राग येईल याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे पण चुकून सुद्धा नाथ महाराजांची शांती बिघडलेली नाही इतकं वर्णन करणारा जो आहे वर्णन करणारे जे आहे तेवढ्या योग्यतेचे आहे बरं ज्याचं वर्णन केलंय तो काय सामान्य आहे का
तो सामान्य आहे. देवांचा देव असणारा महादेव त्या भगवान शिवजीचं वर्णन करणारे नाथ महाराज आहे. नाथ महाराजांची ही योग्यता तेवढीच आहे आणि ज्यांचं वर्णन केलंय ते भगवान शिवजी सुद्धा तेवढ्याच योग्यतेचे आहे. आणि मग नाथ महाराजांच्या लेखणीमधून अभंग बाहेर पडला. कदाचित तो आजचाच दिवस असला पाहिजे म्हणून नाथ महाराज लिहिण्यासाठी बसले. भगवान शिवजीचं नाथ महाराजांनी वर्णन करायला घेतलं आणि मग नाथ महाराजांनी भगवान शिवजीचं वर्णन केलं. कशामुळे वर्णन केलं त्याचं कारण असं आहे, वर्णन आयुष्यामध्ये करता आलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे बरं का. आयुष्यामध्ये दुसऱ्या माणसाचं वर्णनही करता आलं पाहिजे. कारण जो खरा वक्ता व्हायचोय ते वक्त्याचे काही लक्षणं सांगितले. काय लक्षणं सांगितले? वक्त्याने विनाकारण कोणाची स्तुती करू नये. हे वक्त्याचं पहिलं लक्षण आहे बरं का. आम्हाला शिकवलंय अगोदर विनाकारण कोणाची स्तुतीही करू नये. पण दुसरंही नीट लक्षात घ्या, वक्त्याने वस्तुस्थिती सुद्धा डावलू नये. आमचे काही वक्ते असे असतात महाराज, समोर एखादा बुद्धिमान माणूस आहे, एखादा ज्ञानी माणूस आहे, ते जाणीवपूर्वक त्याचं नाव घ्यायचं टाळतात. ते सुद्धा वक्तृत्वाचा दोष आहे. ते वक्तृत्व योग्य ठरत नाही. शास्त्रीय परिभाषेमध्ये ज्याचं तुम्हाला वर्णन करायचं आहे, विनाकारण कोणाची स्तुती करू नका आणि विनाकारण कोणाची अपमानही करू नका. ह्या वक्तृत्वाचा महत्त्वाचा गुण आहे. जे योग्य आहे, ज्या प्रसंगाला जे योग्य आहे ते वक्त्याने केलं पाहिजे. तसं वर्णन केल्याच्या नंतर काय घडतं, समोरची व्यक्ती ही प्रसन्न होत असते आणि आपल्याला जे पाहिजे ते देत असते. हा नियम आहे. तुम्हाला सांगतो, जर समजा तुम्हाला एखाद्या माणसाकडे पैसे मागायचे ठरले, व्यवहार सांगतो तुम्हाला, एखाद्याकडून तुम्हाला 1,00,000-2 लाख रुपये घ्यायचे आणि अशा वेळेस एक व्यवहार सांगतो तुम्हाला. पहिलं अगोदर 2-3 दिवस त्याच्या घरी जायचं. काय साहेब तुमच्यासारखा माणूस नाही हो, तुम्ही म्हणजे आपल्या गावात कर्णाच्या नंतर असा माणूस पाहिला नाही. तुम्ही म्हणजे तुमच्यामुळं गोरगरिबांच्या मुलीचे लग्न व्यवस्थित वाटं लागतात, तुमच्यामुळं गावात अन्नदान होतं, तुमच्यामुळं गावात सप्ताह घडतो. ते बंद का पाडीनं सप्ताह, पण म्हणायचं 2-3 दिवस नाही. ते सप्त्यात बंद पाडायला आघाडीवर असलं तरी तसंच म्हणाय. अहो एक नंबर तुमचं सगळं गाव काय सांगायचं, साहेब तुमच्या समोर लोक बोलत नाही हो. आता आमच्यापेक्षा हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर पुढाऱ्याजवळ गेलं तर त्यांच्याजवळ असे फार माणसं असतात. अहो तुमच्याजवळ असं कोणी बोलत नाही साहेब, पण आम्ही फार चर्चा ऐकतो साहेब. काय सांगायचं, अहो सगळं आमचं गाव म्हणजे एक नंबर तुम्हालाच. आणि इलेक्शन झाल्यावर त्याला कळतं अख्ख्या गावात 25 मतच पडले रे. मग गाव गेलं कुठं हे कळत नाही. जसा तो राज ठाकरे म्हणतो ना नेहमी, राज ठाकरे म्हणतो माझ्या सभेला गर्दी एवढी जमती प्रचंड, पण मतदानाच्या दिवशी कुठं जाते कळत नाही. कमीच पडतात म्हणतोय. तसंच लोक फार हुशार आहेत महाराज सध्या. तसे घटना आहे, ज्याच्याकडे तुम्हाला काहीतरी मागायचं आहे त्या मागत असताना तुम्ही पहिल्या नंबरला आमचे शास्त्रकार सांगतात त्याची स्तुती करा. भगवान शिवजीकडून जर तुम्हाला काही मागायचं आहे तर तुम्ही त्याची स्तुती करता आणि स्तुती करा. स्तुती सुद्धा संयुक्तिक करता आली पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा काय झालं माहिती का, एक सद्गृहस्थ एका शेठजीकडे गेला. पैसे मागायचे होते, मुलीचं लग्न होतं. गावामध्ये शेठजी होता, मोठा होता आणि श्रीमंत होता, तब्येतीने सुद्धा मोठाच होता. मारवाडी माणसं म्हटल्यावर काय पाहायचं काम नाही, सगळं काही अनुकूल होतं, मोठी दुकान होती, सगळं व्यवस्थित होतं. तो सद्ग्रस्त शेठजीकडे गेला, दुकानदाराकडे गेला, म्हणला शेठजी 8 दिवसानंतर माझ्या मुलीचं लग्न आहे. शेठजी म्हटले बरं मग. म्हटले मला एक 20-25 हजार रुपयाची मदत पाहिजे. मदत म्हणजे तुमचं उसने द्या म्हटले, नंतर काही दिवसांनी मी तुमचे पैसे परत आणून देईन. शेठजी म्हटले काय हरकत नाही, घेऊन जा म्हटले. शेठजी खरोखर उदार स्वभावाचे होते, मोकळ्या मनाचे होते. शेठजीने 25,000 रुपये काढले, याच्या हातामध्ये देऊन टाकले. म्हटले मुलीचं लग्न झालं का आणून दे. आता पैसे मिळाले होते, गुपचूप बॅग उचलायची, घरी निघायचं ना, जास्त बोलायची काही गरज नव्हती. पण माणसं मी रात्री सांगितलं तसं घोटाळा होतो, भावनिक होतात बऱ्याच वेळा, 2-2 पावलं पुढं बोलत जातात आणि हाताने अपमान करून घेतात. तसे ते भावनिक झाले. शेठजी भावनिक झाल्याच्या नंतर जास्त बोलायला लागला, हा माणूस जास्त बोलायला लागला. म्हणला शेठजी गाव एकच नंबर, म्हटला सगळं गाव तुमच्यावर फार प्रेम करते. म्हटलं आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं तर तुमच्यावर फार प्रेम करतात. म्हटले फार चांगलं काम आहे तुमचं, असं आहे तसं बोलून झालं. हातामध्ये पैसे घेतले, निघाल्यानंतर म्हणला शेठजी एक बोलू का. म्हटले बोला ना. म्हटले मला एक तुमच्याकडे बघून असं वाटतं. म्हटले काय वाटतं बोल ना. आता स्तुती ऐकायला कोणाचे कान उतावळेच होतात ना महाराज. आपल्याबद्दल चांगलं जर कोणी म्हणत असलं तर कान फाडून ऐकतो माणूस, नेमकं काय सांगतो. म्हटले सांग ना, सांग काय काय बोलायचं बोल. म्हटले तो म्हणला नाही फक्त मला एकच बोलायचं की तुमच्या तब्येतीकडे बघितल्यानंतर मला एक भीती वाटते. म्हटले काय भीती वाटते. तुम्ही जो बंगल्याचा दरवाजा बसवलाय तो फार छोटा आहे. शेठजी जर समजा तुम्ही 5-10 वर्षात मेले तर तुम्हाला ह्या दरवाजामधून बाहेर कसं काढायचं हा प्रश्न माझ्यासमोर आहे.
काय गरज होती? पैसे मिळाले, गप झक मारायची ना घरी. बोलला ना, बोलता बोलता वाढव बोलला मारा. शेठजीने आपल्या नौकराला बोलवलं. म्हणलं इकडे आहे रे. बोलवले. म्हणलं एक काम करा, याला उचला आणि अंधाऱ्या खोलीत टाकून द्या. ते म्हणले का तुम्हाला काय करायचं? म्हणले उचला अंधाऱ्या खोलीत टाकून द्या. शेठजीकडे एक खोली होती, मला असं गोडावून मारा. उचललं, 2 नौकरांनी ओढत ओढत नेला, तसा खोलीत कोंडून टाकला, कुलूप लावून घेतलं, चावी घेऊन गेले. गेल्यानंतर त्या बाईसाहेबांनी विचार केला, सकाळपासून आपला नवरा शेठजीकडे गेला, म्हटलं पैसे मागायला, आत्तापर्यंत आला नाही, 4 वाजून गेले. म्हणून ती बाई दुपारी 4 वाजता तिचं काम आवरलं, फिरत फिरत दुकानदाराकडे आली. म्हणले शेठजी, म्हटले काय? अहो आमचे मालक कुठे गेले? म्हटले सकाळपासून तुमच्याकडे पैसे आणायला आले, म्हटले आणखी घरी आले नाही, कुठे आहेत? म्हटले ते. तो म्हटलं काय वंशी, तुला काही कळतंय का? म्हटले अरे काही नवऱ्याला शिकवलं की नाही? ती म्हटली काय झालं काय? म्हटले अरे त्याला काही बोलायची अक्कल आहे का? माझ्याकडे आला, पैसे घेतले आणि जाता जाता म्हणतो शेठजी तुम्ही जर मेले तर घराच्या बाहेर कसं काढायचं? माझ्या मरणाची बात करतो म्हटले, माझ्या मरणाची विचार करतो म्हटले. अरे काहीतरी शोभलं पाहिजे. ती म्हणली जाऊ दे ना शेठजी, आता तुम्हाला खरं सांगू का? म्हटले मी कसा संसार केला हे माझं मलाच माहिती. जसं आपल्याकडच्या बाया म्हणतात ना, काय सांगायचं, मी म्हणून मी म्हणून. मग तू का नाही गेली योग्य वेळी निघून? कशाला थांबली? पण तो शिक्का ठरलेला आहे. मी म्हणून नांदले महाराज. काही कळत नाही बघा यांना, काही कळत नाही, काही अक्कल नाही. बोलता बोलता असा चान्स मारून घेतात त्या मूर्खच. पण मी म्हणून कशी बशी नांदली. तसं ती म्हणली शेठजी काय सांगायचं तुम्हाला, यांना पहिल्यापासून काही धोरण नाही, पहिल्यापासून काय बोलावं हे कळत नाही. कसं बसा मी आत्तापर्यंत प्रपंच सावरला. म्हटले शेठजी जाऊ द्या ना, द्या सोडून. म्हटले दिलेत ना पैसे तुम्ही, आता नाही. म्हटले आता माफी मागते मी, तुमची माफी मागते, पण त्यांना सोडून द्या. शेठजी म्हणले बरोबर काय काय करावं? म्हणले शेठजी असे वाढवच बोलतात. म्हटले कायमस्वरूपी त्यांचं असंच आहे बघा. आता तुम्हाला असं बोलले ना, बरं काय करायचं शेठजी? अहो सगळं गाव तुम्हाला मानणार आहे. जरी तुमची तब्येत थोडीशी मोठी असली आणि जरी समजा तुम्ही मेले तर गाव सगळे तुमचे तुकडे तुकडे करून बाहेर काढ. शेठजी म्हणला हिने तर 2 पावलं त्याच्या पुढे टाकले. म्हटलं शेठजीनं पोरांना बोलवलं, नौकरांना. म्हटले उचला हिला, जाऊ दे त्याला भेटायला. म्हटले त्या पाठवून तिकडे अंधाऱ्या खोलीत. तिलाही उचललं मारा, त्या अंधाऱ्या खोलीत टाकलं. मुलगा संध्याकाळी 5 वाजता कॉलेजवरून घरी आला. घरी आल्यानंतर शेजाऱ्यांना विचारलं माझे पप्पा मम्मी कुठं गेले? ते म्हणले ते शेठजीकडे गेले होते वान, तुझी मम्मी त्यांना पाहायला गेली होती. तो म्हणला जाऊ शेठजीकडे. म्हणून मुलगा 3 नंबरला पाठीमागून गेला. शेठजी दुकानावर बसले होते. शेठजी म्हटले अहो आमचे आईवडील कुठं आहे? तो म्हणला बरं झालंस तू आलास. म्हणले शेठजी म्हणले अरे तुला आईवडिलांना काही शिकवायचं, तू चांगला शिकलेला दिसतोय, आई वडिलांना बोलायचे काही संस्कार देतो. म्हणलं काय झालं शेठजी? अरे पैसे मागितले, मी पैसे दिले. पैसे दिल्यानंतर तुझे वडील म्हणतात शेठजी तुम्ही जर मेले तर बाहेर कसं काढायचं? आई सांगते शेठजी तुम्ही जर मेले तर तुकडे करून बाहेर काढू. अरे असे काय बोला शेठजी? तो म्हणला जाऊ दे शेठजी, माफ करावं, अडाणी आहेत माझे आई वडील. म्हटलं ते काय कुठं शिकले का काय, शेतकरी माणसं आहे, द्या सोडून. म्हटले एवढ्या वेळेस माफ करा. म्हटले शेठजी सामान्य माणसं आहे, त्यांचं काय मनावर घेता? शेठजी त्यांना काय माहिती आहे की बाकीच्या गोष्टी नंतर कशा केल्या जातात? म्हटले त्यांना कुठं माहिती आहे? तुम्ही जर गेले तर तुम्हाला मुलबाळ नाही. बंगला कितीही मोठा असला आपण पेट्रोल टाकून बंगला पेटवू. म्हटले कशाला तुम्हाला बाहेर काढायचं? काही कारण नाही म्हटले बाहेर काढायचं. आता मला उत्तर द्या, अशी जर स्तुती केली तर समोरचा माणूस आपल्यावर प्रसन्न होईल का? कधी प्रसन्न होणार नाही. स्तुती करण्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढी योग्यता असली पाहिजे, आपल्याला तेवढी अक्कल असली पाहिजे. मग नाथ महाराजासारखी व्यक्ती भगवान शिवजीची स्तुती करते की नाथ महाराज सांगतात अरे भगवान शंकर आहेत कसे? आपल्या भक्तावरती दया करण्यासाठी, आपल्या भक्तावरती कृपा करण्यासाठी भगवान शिवजी ही अत्यंत भोळे आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा भोळा चक्रवर्ती, शिवा त्याचे पाय माझे चिती, त्याचे पाय माझे चिती, हो त्याचे पाय माझे चिती, शिवा वदता जीवनाम माझे वदता जीवनाम, त्याचे पाय माझे देते, त्याचे पाय माझे देते, हो त्याचे पाय माझे देते,
सांगतात भगवान शिवजी कसे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराज सांगतात भगवान शिवजी ही भोळे आहेत आणि ते किती भोळे आहेत. भक्तांनी त्यांना काहीही मागू द्या, काहीही देण्यासाठी तयार आहे. कुठपर्यंत काही देण्यासाठी तयार आहे. हा बाबा इतका भोळा आहे, एखाद्याने बायको जरी मागितलं तरी बायको देऊन टाकतोय. इतका भोळा आहे भगवान शिवजी. एखाद्या भक्तांनी जे मागावं ते देण्यासाठी भगवान शिवजी हे तयार आहे. मागच्या वर्षी मी तुम्हाला कथा सांगितली होती, तुम्हाला आठवते की नाही मला लक्षात नाही. एक दिवसाची घटना अशी घडली. एक चोर होता आणि तो चोर चोरी करत करत एक दिवस चोरी करण्याच्या उद्देशाने घराच्या बाहेर पडला आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर सगळीकडे फिरला, पण चोरी काही त्याला रात्रभर भेटली नाही. रात्रभर चोरीच झाली नाही आणि चोरांनी विचार केला रात्रभर फिरलो, रात्र वाया गेली म्हटलं आपली. बरोबर आहे की नाही. बरं त्याने पश्चाताप झाला. तो अरे रात्रभर फिरलो म्हणला, रात्र वाया गेली, कुठंच चोरी झाली नाही. म्हणून तो खिन्न झाला आणि फिरत 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 गावाच्या शेजारी जंगल होतं, जंगलामध्ये गेला आणि म्हटला कुठंतरी आराम करू, कुठंतरी बसू. आणि म्हणून पाहिलं तर एक भगवान शिवजीचं, भगवान महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर आता तो चोर होता, त्याला काय संस्कार होते का महाराज, चप्पल काढली पाहिजे, चप्पल काढून आतमध्ये गेलं पाहिजे. बरेच माणसं आपण पाहतो त्यांना बऱ्याच गोष्टी कळत नाही. सध्याच्या काळामध्ये तर एक फॅशनच निघली. काही माणसं चप्पल घालून घरात जातात, त्याच्या पुढचं काही चप्पल घालून खातात. ही एक वाईटच अवस्था आहे महाराज. कुठं निर्माण झाली काही कळत नाही, पण चप्पल घालून खातात. काही त्याच्या पुढची जे बुटं घालतात ना त्यांची तर फारच वाईट अवस्था आहे. आणखी मेहरबानी अशी केली त्यांनी, बुटं घालून खातात हे बरं आहे, बुटात खात नाही हे तर आपलं नशीब चांगलं आहे. काही दिवसांनी असं करतील, नाही ताट मिळालं तर बूट काढतील, बुटात वरण भात घेऊन खायला बसले. चांगलं आहे, त्यांना आवडतं ते, काय फरक पडतोय. आणि म्हणून कुठं चप्पल काढली पाहिजे तो चोरच होता मारा. त्याला काय कळलं नाही. मग काय केलं पाहिजे, मंदिरामध्ये चपला घालून गेला आणि गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये गेला, पिंडीच्या जवळ बसला. दर्शन वगैरे तसं काही केलं नाही. ते चोर होता, त्याला काय माहिती दर्शन घेत असता. तो आपला बसला मंदिरामध्ये, उदास झाला होता, नाराज झाला होता. एक सुद्धा चोरी नाही झाली म्हणून शांत चित्ताने मंदिरामध्ये बसला. आणि बसल्यानंतर आता प्रत्येकाचं लक्ष त्याच्या विषयाकडे असणार महाराज. बरोबर आहे की नाही. प्रत्येकाच्या माणसा आता सप्ताह सुरू झाला म्हटल्यानंतर धार्मिक माणसाच्या डोक्यात काय गणगण असणार. आज कीर्तन ऐकायला भेटेल, उद्या कथा ऐकायला भेटेल, उद्या परवा दिवशी हरिपाठ होईल, असं धार्मिक माणसाच्या डोक्यात गणगण असते. आता दुसऱ्याची प्रत्येकाची गणगण ही वेगळी वेगळी आहे. सगळ्याच्या गणगणी काही इथं सांगत नाही मी, नाही तर माझी गणगण होईल. बरोबर आहे. प्रत्येकाची गणगण ही प्रत्येकाच्या डोक्यात एक एक स्वतंत्र गणगण असते. मला आता इथं जरी सगळे बसला तुम्ही, तर तुमच्याची सगळ्यांची गणगण कीर्तन ऐकायची असं अजिबात नाही. कळलं का तुम्हाला. काहीची गणगण फक्त एकच असेल, कधी 11 वाजता कधी एकदा खिचडीकडे पाहतोय आम्ही. ही गणगण असेल ना काहींच्या डोक्यात. प्रत्येकाची गणगण ही वेगळी वेगळी असते. तो चोर होता महाराज, मंदिरामध्ये गेला आणि मंदिरात गेल्यानंतर असे पाय लांबून बसला, नजर मारली इकडं तिकडं. पाहता पाहता त्याचं लक्ष हळूच वरती गेलं आणि वर गेल्याच्या नंतर एक महादेवाच्या मंदिरामध्ये अशी मोठी घंटा बांधलेली होती. मला वा 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 वा. तो म्हणला आपली चोर दिवस फेल गेला नाही. म्हटलं इथं सुद्धा आपलं काम होणार आहे. पण घंटी अशी उंच बांधलेली होती. मोठी एका शिवभक्तांनी घंटा दान केलेली होती, उंच बांधलेली होती. तो म्हणला फारच उंच दिसते. म्हटलं आता काढायची कशी. म्हटलं आता तो चपला घालून, चोरच म्हटल्यावर काय त्याच्या डोक्यात नव्हतं मारा. तो चपला घातल्या तसाच मंदिरामध्ये गेला होता. पाहिलं आता काढायची, बराच वेळ खालून प्रयत्न केला पण काही केल्या त्याचं जुळायला तयार नाही. आता पायात चपला होत्या. मग त्याने विचार केला आता काय करू. म्हटलं काय करू. पाहिलं इकडं तिकडं, आता जंगल होतं, तिथं कसला स्टूल आलाय, कसली खुर्ची आली. मग त्यांनी विचार केला हे दिसतंय ना, म्हटलं हे महादेवाचं मूर्तीचं काहीतरी, याच्यावरच उभा राहू. म्हटलं बरं चपला काढायच्या ना. चपला सुद्धा काढल्या नाही. चपला सकट त्या पिंडीवरती चढला आणि पिंडीवर चढल्यानंतर ते मध्यभागी लिंग असताना त्या लिंगावरती पाय दिले, एक हात घंटीला लावला आणि हळूच घंटी काढण्याची खटपट सुरू झाली. तेवढ्यात एक घटना घडली. भगवान शिवजी आणि पार्वती माता आकाश मार्गाने चालले होते. भगवान शिवजी म्हटले पार्वती थांब. म्हटले काय. अरे आतापर्यंत मला वेगळ्या वेगळ्या भक्तांनी काहीतरी वाहिलंय. आतापर्यंत मला कुणी सोनं वाहिलंय, आतापर्यंत कुणी मला मुंडकं वाहिलंय, आतापर्यंत कुणी मला एखादं फूल वाहिलं असेल, आतापर्यंत कुणी मला दक्षिणा वाहिली असेल, पण या त्रिभुवनामध्ये असा एकच भक्त भेटला की चपला सकट सगळाची सगळा मला अर्पण झाला. बघ म्हणले मंदिरामध्ये. पार्वती म्हटली देवा ते घंटी चोरतय, ते काहीही करू दे, पण मला सगळ्याच्या सगळा समर्पित झालाय, याला जे पाहिजे ते देण्यासाठी तयार आहे. आता याचा हेतू घंटी चोरण्याचा आहे, पण चपला सकट त्या पिंडीवर चढला म्हणजे हा बाबा आपल्या भक्तावर दया करण्यासाठी इतका सहजपणे भोळा आहे की ते आपल्या भक्तांनी मागायची सुद्धा गरज नाही, न मागता सुद्धा तो सहजपणे देतो. म्हणून नाथ महाराजांची भाषा आहे शिव भोळा चक्रवर्ती. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो. पण
पण एवढ्यावरती तुम्ही भोळेपणा सिद्ध करू शकत नाही. आपल्या भक्ताला देण्याच्या बाबतीमध्ये भोळा आहे, भक्ताला प्रसन्न व्हायला भोळा आहे, भक्तावर कृपा करण्यासाठी भोळा आहे. एवढा भोळा शब्दाचा अर्थ निघू शकत नाही. भोळा शब्दाचा अर्थ शास्त्रकाराने आणखी वेगळा सांगितलाय. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. सत्य साच खरे त्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुकाराम महाराज सांगतात भोळी व्यक्ती कळी काळाला जिंकू शकते, असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. भोळा शब्दाचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराज सांगतात ज्याला षड विकार शास्त्रकारांनी सांगितले, ज्याने कामावर विजय मिळविला, ज्याने क्रोधावर विजय मिळविला, ज्याने लोभावर विजय मिळविला, काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार या षड विकारावर ज्याने विजय मिळविला त्याला तुकाराम महाराज म्हणतात भोळा आहे. भोळा शब्दाचा अर्थ नुसता भोळा म्हणजे, आता बरेच माणसं भोळे असतात, काही माणसं फार भोळे असतात. एक खरोखर भोळे असतात आणि काही भोळेपणाचं नाटक करणारे भोळे असतात. हां, काही चालू भोळे असतात महाराज, ते एवढे भयानक असतात महाराज, विचारूच नका. आमच्या संबंधातला एक माणूस आहे, तो इतका भोळेपणाचा आव्हान तो महाराज. आपण जर त्यांच्याकडे काही कार्यक्रम असला, आपण गेलं ना, महाराज तुम्ही घरचेच बरं का, काही सांगायचं नाही बघा, जेवायला आपल्या घरीच जायचं बरं का, कुठंच जायचं नाही, घरी म्हणजे घरीच जायचं, अजिबात कुठं जेवायचं नाही. आणि आपण जर तिथं दुसरीकडे एखाद्या ठिकाणी बसलो ना, त्यांना म्हणलं ना मग बसा ना साहेब, आपण इथंच जेवू ना, असं करायचं का? नाही, गेलो असतो ना मग घरी, नाही बसा ना इथंच जेवू ना, नाही घरीच जायला, बसा बसा, आम्ही बसल्यावर बरं का, तोपर्यंत नुसतं आव्हानणार, असं नाही, गेलो असतो मग घरी, गेलो असतो घरी, आणि आमच्याबरोबर तो सुद्धा आमच्यातच डाव हाणणार, असा चालू बोळा महाराज. हा चालू बोळा म्हणजे तो घरी फक्त वातावरण तयार करणार फक्त. असे बरेच माणसं असतात महाराज, ते फार म्हणजे फार चालू असतात महाराज. दुर्दैव असं आहे, लोक जगातला सगळा चालूपणा महाराज लोकांवरच प्रयोग करतात. हे एक दुर्दैव आमचंच आहे महाराज, प्रयोग आमच्यापासूनच सुरू करतात महाराज. हा, काही लोक जर तारीख घ्यायची ठरली ना, आता तुम्ही घरातले आहेत म्हणून एवढं मोकळं बोलतो बरं का, तुमच्याकडे काही लाज वाटत नाही, मला संकोच करत नाही. काही माणसाची जर तारीख घ्यायची म्हटलं ना, इतकी गोड बोलतात महाराज, काय सांग, नाही सगळं गाव म्हणत होतं दुसऱ्याची तारीख घ्यायची, पण आपण सांगितलं आपल्या महाराजांची तारीख घेतल्याशिवाय सप्ताहच होणार नाही. मी योगेश महाराज म्हणतो, पाकिट आपल्याला मिळणार नाही, ठरलेलं गणित आहे. एवढी स्तुती केली म्हणजे आपण पेट्रोल गाडीला पदर टाका आणि झक मारा, याला म्हणायचं चालू बोळा. फार चालू इतकी स्तुती. अहो महाराज, अहो सगळे बरं कीर्तन करून जर फुकट आलो ना, मग पहा त्याचे 2-3 दिवस फोन, महाराज काय सांगते, जेवू देत नाही, धडाचं झोपू देत नाही महाराज, कधी फोन का महाराज काय सांगायचं तुम्हाला, सगळं गाव सांगत होतं बघा 1 नंबरचं कीर्तन झालं तुमचं सप्त्यात. आता जर तेवढेच जर 5-10 हजार रुपये घेऊन आलो ना, मग गेले का मध्ये ॲक्सिडेंट होऊन मेले हे सुद्धा फोन करीत नाही परत, अजिबात नाही फोन कर. हे चालू भोळे. आणि काही बिचारे खरोखर भोळे असतात. बरं, अशी भोळे जे माणसं असतात ना, तुम्ही त्यांच्याकडे उगाच 1 लाख रुपयाचा बंडल द्यायचं आणि त्यांना सांगायचं याच्यातले 50,000 काढून द्या मला आणि 50,000 तुम्हाला ठेवा. महाराज थुका लावू 25 वेळा मोजित ते, एक सुद्धा नोट इकडे तिकडे होऊ देत नाही, अजिबात बिघडू देत नाही. मग तिथं का भोळेपणा नाही. आणि त्याच्या पुढचे काही देव भोळे माणसं असतात. देव भोळे म्हणजे काय, ते व्यवहारात भयंकर हुशार असतात. पण जर समजा महादेवाच्या मंदिरात जायचे, शिवरात्रीचा दिवस आहे, मग आजच्या दिवशी मंदिरात जायचे, त्याला सांगितलं बाबा शिवरात्रीची पर्वणी आहे, आजच्या दिवशी भगवान शिवजीसाठी सगळी पूजेचं ताट व्यवस्थित घेऊन जा. मग तो घरी काय करतो, त्याच्या दारामध्ये गुलाब असतो, मस्त असे गुलाबाचे टवटवीत 10-20 फुलं तोडतो, तांदूळ घेतो, अक्षता घेतो, हे सगळं घेतो आणि महादेवाच्या मंदिरात जातो आणि गुलाबाचे फुलं मंदिरात पिंडीवरती व्हायला. अरे आपण त्याला सांगितलं बाबा भगवंताला, भगवान शिवजीला गुलाबी लाल हे फुलं आवडत नाही, भगवंताला पांढरं व्हावं लागतं. ते नाही महाराज, त्याचं काय, आपली भोळी भक्ती, असे कान आणले पाहिजे यांचे. तुम्हाला सांगतो 1 नंबरचे भावट लोक आहे. अरे त्याला चालत नाही, तिथं वाहतो कशाला तू. शिवपुराणामध्ये वर्णन आलं, मी माझ्या मनाचं काही सांगत नाही बरं का, माझ्याकडे सगळा माल ब्रँडेड असतो, पदरचा काहीच नसतो. शिवपुराणामध्ये असं वर्णन आलंय की जर तुम्ही महादेवाला लाल फूल वाहिलं, महादेवाला गुलाबी रंगाचं फूल वाहिलं, दुसऱ्या माणसाने पाहिलं, चपले सकट ते फूल उडवा, पाप लागत नाही. कारण महादेवाला लाल वस्तू अजिबात आवडत नाही. महादेवाच्या पिंडीवरती कुंकू कधीही व्हायचं नाही. तुम्हाला व्हायचं असेल तर अलीकडच्या बाजूला व्हा, पण पिंडीवर कुंकू व्हायचं नाही. महादेवाच्या पिंडीवरती साखर कधीही टाकायची, वरती साखर कधीही टाकायची नाही. का टाकायची नाही, त्याचं कारण असं आहे, तुम्ही घरी गेल्या, नवऱ्याने जेवायला मागितलं, मग तुम्ही अशी भाजी भाकर घेता आणि त्याच्या डोक्यात टाकता का वरून, काय करता तुम्ही, कुठं देता जेवायला, ताटामध्ये ठेवताय, ताट समोर ठेवताय. शास्त्र असं सांगतंय, यथा देहे तथा देवे. तुम्ही जसं देहाच्या बाबतीमध्ये करताय, आंघोळीच्या वेळेसच नवऱ्याला आंघोळ घालताय, आंघोळ्याच्या वेळेसच जेवणाच्या वेळेस ताट समोर ठेवताय, भगवंताच्या समोर ताट ठेवायचं असतं, देवाच्या डोक्यावर वाचायचं नाही. 100% पाप लागतंय. ते तुम्ही करायला जाताय पुण्य आणि होत असतं पाप. तुम्ही म्हणाल पाप कसं होतं, त्या महादेवाच्या डोक्यावर तुम्ही जाताय, साखर ओतताय. बरं, आपली परंपरा अशी सगळ्या मेंढ्यासारखी आहे, पहिलीनी एकदा साखर वाहिली की मागून 100
भर येणाऱ्या त्याच्या ओकांडी दिवसभर साखर टाकीत राहतात आणि साखर टाकली की हे सगळे रात्री भक्त झोपायला जातात आणि मग मुंगळे मात्र त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतात. मुंगळे येतात, पाली येतात. बरं ते काय मुंगळे आहेत ते बोलून चालून ते तिथं खाऊनही जातात आणि बाकीचा कार्यक्रम सुद्धा तिथंच उरकवतात. मग आता पुण्य आहे की पाप आहे? पाप आहे. शास्त्र सांगतंय हे तुम्हाला जमत नाही. याला म्हणायचं देव भोळे माणसं. आणि असे भोळे माणसं काय आपलं भोळं काम आहे, त्यांच्याकडे जर पैसे दिले ना हा 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 मग पहा त्यांची मोजायची पद्धत. चुकून सुद्धा घोटाळा होऊ देत नाही. हे देव भोळे माणसं आहे. भगवान शिवजीचं वर्णन करताना नाथ महाराजांनी जाणीवपूर्वक शब्द वापरला की शिव भोळा चक्रवर्ती. भगवान शिवजी हा भोळा आहे, पण तो भोळा कसा आहे? नुसता भोळा म्हणजे व्यावहारिक भोळा नाही, देव भोळा नाही. भोळा म्हणजे नाथ महाराजांची भाषा आहे की काम क्रोधाधिक जे विकार आहेत त्या विकारावरती भगवान शिवजीने विजय मिळवला. म्हणून त्यांना नाथ महाराज सांगतात भगवान शिवजी हे भोळे आहेत. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. हो, भोळा कोणाला म्हटलं पाहिजे? ज्याने कामावर विजय मिळवला, ज्याने क्रोधावर विजय मिळवला त्याला भोळा म्हटलं पाहिजे. ज्याची काम क्रोधाधिक विकार जिंकले नाही त्याला शास्त्रीय भाषेमध्ये भोळा म्हणता येणार नाही. आणि भगवान शंकराचं रामचरितमानसमध्ये आपण कथा पाहिली की एक दिवसाची घटना अशी आहे. भगवान शिवजी कैलास पर्वतावरती समाधिस्थ होते, ध्यानधारणा करत होते. आणि ध्यानधारणा करत असताना इंद्राची गडबड झाली. इंद्राची काय गडबड झाली? इंद्राला वाटलं ह्या बाबांनी जर जास्त ध्यानधारणा केली, जास्त जर साधना केली तर माझं आसन डळमळीत होईल. म्हणून इंद्राने ताबडतोब यंत्रणा हलवली. असे बरेच यंत्र असतात महाराज, स्वतःचं आसन वाचवण्यासाठी ते काही खडबड करतात. बरोबर आहे की नाही? असे बरेच उंदरं असतात ते. मग त्यांनी विचार केला आता काय केलं पाहिजे. इंद्राची गडबड झाली महाराज. इंद्र म्हटलं आपलं आसन वाचवलं पाहिजे. आणि जर भगवान शंकराची समाधी तुटली नाही तर हा बाबा एवढा भयानक आहे, आपल्यापेक्षा जास्त यज्ञाचं पुण्य मिळेल आणि कदाचित देवांचा राजा होईल. आणि म्हणून त्यांनी खुर्ची वाचवण्यासाठी इंद्राने प्रयत्न केले. भगवान शिवजी समाधीस्थ होते आणि तशा अवस्थेमध्ये अप्सरा पासवल्या, नृत्यांगना पाठवल्या. हा प्रसंग मी रामकथेमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे फक्त उच्चार करतो. सगळा काही प्रयत्न केला. किती वर्ष? हजारो वर्षापर्यंत शिवजीची समाधी सोडण्याचा प्रयत्न केला. हा बाबा अजिबात डळमळीत झाला नाही. का डळमळीत झाला नाही? त्याचं कारण नाथ महाराज सांगतात अरे जे विकार आहेत, काम क्रोधाधिक विकार आहेत, त्यांच्यावरती भगवान शिवजींनी विजय मिळवला, त्याच्यावरती सत्ता गाजवली. म्हणून सहजासहजी या विकारांना बळी न पडणारे भगवान शिवजी आहेत. म्हणून तर नाथ महाराजांनी शब्द वापरला की भगवान शिवजी हे भोळे आहे. कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला. लोभ मद मत्सर तर हे काहीच नव्हतं. कारण का? काम क्रोधाधिक विकारावर विजय मिळवला कशावरून? तर तुम्हाला सहजपणे सांगतो. भगवान शिवजीचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे? स्मशानामध्ये. स्मशानामध्ये राहतो. आता जो माणूस कामी आहे, जो माणूस लोभी आहे, तो माणूस स्मशानभूमीमध्ये खरं घर बनविल का हो आपलं? कधीच बनवणार नाही. का बनवणार नाही? त्याची इच्छा अतृप्त असतात. त्याला हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं असं तो आयुष्यभर मानत असतो. बरं, याच्या पुढचं हे दुसरं सांगा. भगवान शंकराचं लग्न मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं. आता फक्त उच्चार करतो, मला उत्तर द्या. भगवान आपल्याकडे जर लग्न असलं तर लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला आपण काय लावतो? हळद लावतो. बरोबर आहे की नाही? हळद का लावता माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का नाही? काय माहिती कशाचं? आपला असाच कार्यक्रम आहे सगळा. काय माहिती? फक्त चोळायची म्हणून चोळीते, बाकीची चोळीते म्हणून चोळायची. काही त्याचा माहितीच नाही. हे जाणून घेतल्या पाहिजे गोष्टी. मी फार त्याचं तात्विक उत्तर सांगतो. हळद का चोळतात माहिती आहे का? त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही एखाद्या वेळेस गाडीवरून पडले, सायकलवरून पडले तर घरचे माणसं आंबी हळद उकडून लावतात, शिजवून लावतात ना. कशामुळं? ते मार दुखू नये म्हणून लागल्यानंतर. तसं लग्नाच्या अगोदर हळद लावतात, कारण लग्नानंतर कुठं कुठं जखमा होतील याचा भरवसा नाही, वेदना होऊ नये म्हणून अगोदरच तयारी आहे. त्याच्यामुळं अगोदरच हळद लावल्या जाते. हे हळद लावण्याचं शास्त्रीय कारण आहे बरं का, माझ्या मनाचं कारण आहे बरं का, शास्त्रीय नाही. हे मुद्दा असा आहे माझा, आपल्याकडे जर नवरदेवाचं लग्न असलं, मुलाचं लग्न असलं, तर मुलीचं लग्न असलं तर त्याला काय लावतो आपण? हळद लावतो. ह्या बाबाचं लग्न होतं आणि लग्न असताना ह्या बाबाने काय लावलं होतं माहिती आहे तुम्हाला? हळद वगैरे काही नाही, नवीन चांगलं प्रेत जाळलेलं होतं. त्या प्रेताची ताजी ताजी राख आणली आणि सगळीच्या सगळी अंगाला फासून घेतली. हे बाकीचे म्हटले अरे देवा लग्न आहे, लग्न आजचे दिवस तरी हळद लावा. तो म्हटला लग्नापुरती लावली काय आणि कशी लावली काय याचं खरं एक दिवस काय होणार आहे?
याची खरी एक दिवस राखच होणार आहे, म्हणून अगोदरच राख लावली, ही खरी हुशारी आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात भोळा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जर लग्न असलं तर आपल्याकडे नवरदेव, आता आपल्या जिल्ह्यात कमी आहे पण पुणे जिल्ह्यात जर आले तर पुणे जिल्ह्यातले नवरदेव म्हणजे मी त्यांना नाव ठेवलेलं आहे, बैल पोळ्याच्या दिवशी जसा बैल सजवतो ना तसेच ते पोरं सजवतात महाराज. अहो स्वतःचे नाही, दुसऱ्याचे चैनी आणणार गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या, दुसऱ्याचे लॉकेट आणणार मोठे मोठे, दुसऱ्याचे ते हातातलं आणणार, अंगठ्या आणणार, सगळं दुसऱ्याचं पोळ्याच्या बैलासारखं त्या दिवशी एक दिवस मस्त सजवले जाणार. आपण सोनं नाणं गळ्यामध्ये घालतो, पण भगवान शिवजीने लग्नाच्या दिवशी गळ्यामध्ये काय घातलं होतं? सापाची माळ होती. असा जहरी नाग पकडलेला होता आणि ती नागाची माळ गळ्यामध्ये घातली होती. भगवान शिवजी सांगतात, अरे सोनं हे लोभाचं प्रतीक आहे. तुम्ही लग्न करत असताना जर लोभाला बळी पडले तर सगळं संसारातलं आयुष्य लोभात जाईल. मी अगोदरच त्या सापाला गळ्यामध्ये घेऊन फिरतोय. कशामुळं गळ्यामध्ये घेऊन फिरतोय? अरे जो जगाला खाणारा काळ आहे तो मी माझ्या गळ्यामध्ये दाबून ठेवलाय. काहीही झालं तरी मला जगात कुणाची भीती नाही, कारण काळ माझ्या हातामध्ये आहे. काळावरती विजय मिळविला. पुढची गोष्ट पहा, आपल्याकडे जर लग्न असलं, आपलं जर लग्न असलं तर 10-20 माणसं त्याचे जेवणावारी पेण्यावारी फिरणारे त्या पोराबरोबर असतात. आता आपल्याकडची काय पद्धत मला माहिती नाही, बहुतेक आपल्याकडे नसेल तशी पद्धत, पण जर समजा आणि त्याच्यात जर एखादा बाहेर गावी असला मग विचारूच नका मला, 10-20 पोरं त्याच्या मागं फिरणारी असतात. 4-5 दिवसात त्याला 5-50 हजाराला खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही. हे सगळे फिरणारी असतात. पण भगवान शिवजीचं लग्न होतं. भगवान शिवजीच्या बरोबर कोण कोण आलं होतं? ब्रह्मदेव होते, विष्णू होते, सगळे आले. पण कुठपर्यंत आले? आदल्या दिवशीपर्यंत. वरात निघायची वेळ झाली आणि हे सगळे गुपचूप पळून गेले. का गुपचूप पळून गेले? हे म्हटले याच्याबरोबर जाणं म्हणजे आपलं नाव खराब करून घेणं आहे. ह्या बाबांनी लग्नाच्या आदल्या दिवशी राख अंगाला फासली, कपाळाला भस्म लावलंय. बरं, कपड्याचा विचार केला तर एक व्याघ्रांबर घातलंय, त्याला एका सापाच्या पिल्लाने बांधून टाकलंय. हे जर निष्ठून गेलं म्हटले तर आपली इज्जत जायची, त्याच्यापेक्षा पुढं चला म्हटले. हे सगळे पुढं होते आणि हा बाबा एकटा निघाला. एकटा का एकटा निघाला? भगवान शिवजी सांगतात, बाबांनो तुम्ही या जगाच्या बाजारामध्ये कितीही मित्र करा, जगाच्या बाजारामध्ये तुम्ही कोणालाही आपलं समजा, पण या सृष्टीचा नियम असा आहे की तुम्ही जन्माला येताना सुद्धा आणि जात असताना सुद्धा एकट्याला जावं लागतं. तिथं कुणालाही कुणीही आपल्यासोबत येणारं नाही. म्हणून भगवान शिवजी लग्नाच्या दिवशी सुद्धा कसे होते? एकटे होते. कारण का? ते सांगतात आपल्याला एकट्याला जन्माला यायचंय आणि एकट्याला मरायचंय. आयुष्यभर कितीही गबाळ आपण जमा केलं, जात असताना आपल्यासोबत येणारं कुणीही नाही. एका कवलीमध्ये त्याचं फार गोड वर्णन केलंय. तो कवलीकाराचं म्हणणं असं आहे, आए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा, हे अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा। तू जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए, चाहता है नरबदुस्तर पर चढ़े अपना मकान, मकरो से किया रोशनी के वास्ते, ऐसा कैसा मान ढूंढा जिंदगी के वास्ते, सोना ही तुझको वहाँ मगर को छोड़कर, नकली घर तूने बसाया असली घर को छोड़कर, ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा, ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा, तू अकेला जाएगा। जमाने में चला आया है जाने के लिए, सोचता रहता है घर अपना बसाने के लिए, कब्र में सोना है तुझको। त्या कवलीकाराने फार सुंदर वर्णन केले. बाबा अरे तू आयुष्यभर प्रयत्न करतो, बंगला झाला पाहिजे, घर झालं पाहिजे, पण तुझं खरं घर कुठं आहे? स्मशानामध्ये. हे सगळं सोडायचं आहे. म्हणून शिवजीच्या बाबतीमध्ये वर्णन करताना नाथ बाबा वर्णन करतात, विजय मिळवला, काम क्रोधाधिक विकारावर विजय मिळवला आणि हे भगवान शिवजी हे सगळ्या विकारांच्या पासून वेगळे झाले. म्हणून नाथ महाराज सांगतात, शिवभोळा चक्रवर्ती पुढे चला. आपला जर नवरदेव असला तर आपल्या नवरदेवाच्या हातामध्ये काय असतो? लग्नाच्या दिवशी कट्यार असते ना, कट्यार असते. पण भगवान शंकराच्या हातात लग्नाच्या दिवशी काय होतं? त्रिशूळ होता. त्रिशूळ का होता? त्रिशूळाला 3 टोकं आहेत.
तीन टोकं भगवान शिवजी सांगतात. हे तीन टोकं म्हणजे एक काम आहे, एक क्रोध आहे आणि लोभ आहे. आणि त्रिशूळाच्या खाली एकच दांडी असते. भगवान शिवजी सांगतात तिन्हीही माझ्या हातामध्ये आहेत. हातामध्ये तिन्हीही काम, क्रोध आणि लोभ. मला वाटेल त्यावेळेस काम, मला वाटेल त्यावेळेस क्रोध आणि मला वाटेल त्यावेळेस लोभ. या तिन्हीची नियंता करणारा जर कोण असेल तर मी आहे. या तिघांनाही हातामध्ये ठेवलंय, म्हणून हातामध्ये त्रिशूळ आहे. या अंगाने नाथ महाराज सांगतात ज्याने काम क्रोधाधिक विषयावर विजय मिळवला असे जे आहेत ते भगवान शिवजी आहेत. कसे म्हटले तर शिव भोळा चक्रवर्ती. आणि नाथ महाराज सांगतात दुसरं एक विशेषण नाथ महाराजांनी वापरलं, चक्रवर्ती किंवा चक्रवर्ती. नाथ महाराज सांगतात हा भोळा आहे, विकारावरती याने विजय मिळवला. आणि दुसरी गोष्ट हा चक्रवर्ती. चक्रवर्ती कुणाला म्हणतात? रामायणामध्ये महाराज दशरथाला ही संज्ञा होती. चक्रवर्ती सम्राट म्हणजे जेवढं मोठं राज्य असेल त्या राज्याचा जो स्वामी असतो त्याला वेगवेगळे त्याचे घटक आहेत, वेगवेगळे त्याच्यातले पर्याय आहेत. परंतु मोठ्या राज्याचा राजा त्याला चक्रवर्ती म्हणतात. नाथ महाराज सांगतात भगवान शिवजी नुसतं राज्य नाही तर या तीनही भूतलावरती ज्यांची सत्ता आहे, पाताळामध्ये, मृत्यूलोकामध्ये आणि स्वर्गामध्ये, तिन्हीमध्ये जर सगळ्यात महान सत्ता जर कोणाची असेल तर ती भगवान शिवजीची आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये राहावेत असं नाथ महाराज सांगतात. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो का असं म्हणतात नाथ महाराज? त्याचं कारण नीट आहे का? त्याचे पाय माझे चित्ती, चित्तामध्ये त्याचे पाय मी धारण केले असं नाथ महाराज सांगतात. काय असतं? चित्त हे अत्यंत पवित्र आहे. नीट आहे का बरं का थोडं? चित्त कसं आहे आपलं? सगळ्यात शुद्ध आहे. चित्ता इतकं पवित्र दुसरं काहीही नाही. आणि चित्त म्हणजे काय? थोड्या वेळामध्ये सांगतो. वेदांतांनी त्याचं वर्णन केलंय. आपल्याला अंतकरण चतुष्टय असतं. नीट आहे का? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आपल्या अंतःकरणाचे 4 भाग आहेत. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार आहे. मन म्हणजे काय बरं? कशाला म्हणतो तुम्ही मन? आपण काय समजतो मनाला? कशाचं काय? मनात आलं काही सांगितलं अशी गंमत चालली आपली. मन म्हणजे काय? मन म्हणजे नेमकं काय? मनाची व्याख्या शास्त्रकार अशी सांगतात, मन हे अत्यंत चंचल आहे. मन हे संकल्प विकल्प करणारं आहे. तुम्हाला असं वाटलं घरून निघायचं आहे, निघता तुमच्या मनात वाटलं चांगलं कीर्तन आहे, शिवरात्रीचा दिवस आहे, जावा की न जावा. एक मन सांगतं जायला पाहिजे, दुसरं मन सांगतं नाही घरी थोडेसे कामं पडले, नाही तर जाऊ नगरला एक चक्कर हाणून येऊ बोंबलत फिरून जरा, हे दुसरं मन सांगतं. आणि एक मन सांगतं नाही रे चांगला दिवस आहे, शिवरात्रीचा दिवस आहे, वर्षभर तर बोंबलतच फिरतो आपण, कीर्तन आजचे दिवस ऐकावं काय की काय करावं. आता 2 विषय मनामध्ये चालू आहेत की नाही? एक मन काय सांगतंय तुमचं? मनाच्याच गोष्टी, दोन्ही गोष्टी मनाच्या आहेत. दोन्ही गोष्टी मनाच्या आहेत. एक मन सांगतं कीर्तनाला जावं, एक मन सांगतं तमाशाला जावं, दुसरं मनात असे गोंधळ होतात महाराज तयार. हे जेव्हा चालतं त्याचं नाव आहे मन. हे सगळे द्विधा मनस्थिती जेव्हा असते त्याचं नाव आहे मन. आणि ज्या वेळेस तुम्ही निश्चय करता, काय निश्चय करता? नाही जाऊ दे मरू दे, आज काही झालं तरी चालेल, आज कीर्तनालाच जाऊ, हे ठरवल्याच्या नंतर ती झाली बुद्धी. तुम्ही निर्णय घेतला. शास्त्रकार सांगतात संकल्प विकल्पात्मको मनहा निश्चयात्मका बुद्धी. जिने निश्चय केला जातो तिला बुद्धी म्हणतात. तुम्ही असा निश्चय नाही आज बस आता बाकी सगळं बंद, काही झालं तरी चालेल, आज कुठं जायचंय? कीर्तनाला. हे ठरवलं, निश्चय केला म्हणजे ती झाली बुद्धी. आणि चित्त म्हणजे काय? मन बुद्धी हे वेगळे वेगळे होऊ शकतात, पण चित्त हे असं आहे की त्याच्यामध्ये संकल्प नाही, त्याच्यामध्ये विकल्प नाही, त्याच्यामध्ये निश्चय नाही. ते फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टी ग्रहण करतं, त्याचं नाव आहे चित्त. नाथ महाराजांचे शब्द फार जाणीवपूर्वक वापरले. नाथ महाराजांनी असं नाही म्हटलं शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे मनी, त्याचे पाय माझे बुद्धी, असं नाही म्हटलं. मग काय म्हटलंय? त्याचे पाय माझे चित्ती, देव वसे चित्ती. चित्तामध्ये काय राहतं? चित्त त्याचं नाव आहे. ज्याच्यामध्ये चांगला विषय राहतो त्याचं नाव आहे चित्त. चित्तामध्ये वाईट विषय चुकून सुद्धा राहत नाही. ज्याचं चिंतन केल्या जातं त्याला हृदयामध्ये धारण करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आता चित्तातला एक घोटाळा असा आहे, तुम्ही जर वाईटाचं चिंतन करत गेले तर वाईटही चित्तामध्ये राहू शकतं, पण चांगल्याचं जर चिंतन केलं तर चांगलं फार लवकर चित्तामध्ये राहतं.
लक्षात आलं का तुमच्या? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माऊली सांगतात मन अत्यंत चंचल आहे, ते कुठेही जातं, पण या मनाचा एक स्वभाव असा आहे, तुम्ही जर त्याला भगवंताच्या पायाजवळ लावलं तर ते पाय चित्तामध्ये धारण करण्याची क्षमता मनामध्ये आहे. ते चित्तामध्ये जर भगवंताचे पाय एकदा विराजमान झाले तर मग मात्र त्याला जगातलं कुठल्याही प्रकारचं परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. हायने सोसे मना झाले हवारी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. येणे सोसे मना झाले हवारी, परत माघारी घेत नाही, परत माघारी घेत नाही. नाथ महाराजांची भाषा आहे, मन चित्तामध्ये जर भगवान परमात्मा विराजमान झाला, चित्त हृदयाचा ही एक भाग असं चित्ताला काही ठिकाणी संबोधलेलं आहे. म्हणून भगवान परमात्म्याचे पाय, कारण चित्त हे चांगलं आहे. आता नीट ऐका, आपल्याला भगवंताने दोन वस्तू चांगल्या दिल्यात. कोणत्या? एक डोकं चांगलं दिलंय आणि एक चित्त चांगलं दिलंय. मग या दोन वस्तूचा वापर चांगला करता आला पाहिजे. माझं वाक्य नीट ऐका. आपलं डोकं, आपलं उत्तम असणारं मस्तक कधीही कुणाच्या पायावर टेकवायचं नाही. मग तुम्ही म्हणाल टेकवायचंच नाही का? उत्तम डोकं टेकवण्यासाठी पाय सुद्धा उत्तमच असले पाहिजे. लक्षात आलं ना? उत्तम डोकं जर निकृष्ट पायावर टेकवलं तर त्या पाय टेकवणाऱ्याचा तर अपमान आहेच आहे, पण तुमचं डोकं भगवंताने एवढं उत्कृष्ट दिलंय आणि ते जर उत्कृष्ट पायावर नाही टेकल्या गेलं तर त्या डोक्याचं वाटोळं होत असतं. म्हणून जाणीवपूर्वक सांगतो, माझं वाक्य आहे, तुम्हाला जर माहिती असेल ना समोरची व्यक्ती नालायक आहे, हुशारीने जाणीवपूर्वक पाया पडणं टाळायचं. पाप लागत नाही, अजिबात नाही पाप लागत. तुम्ही माझ्यावर सोडून द्या सगळं ते. जर समोरची माणूस चांगली आहे, पाया पडण्याच्या लायक आहे, तर समोरच्या व्यक्तीच्या पाया पडायचं. योग्यता जर नसेल, मायबाप मी तुम्हाला शास्त्र सांगतोय, तर तुमच्या आयुष्याचं मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंतानी डोकं देत असताना 1000 वेळा त्याच्या डोक्याला त्रास करून घेतलाय. एवढं उत्कृष्ट मस्तक बनवलंय आणि ते उत्कृष्ट मस्तक कुठेही घाणीत जर टेकवलं तर आपली सुद्धा बुद्धी तशी होत असते. म्हणून पाय डोकं टेकवत असताना आम्हाला हे फार तासून शिकवलं जातं बरं का. विनाकारण कोणाच्या पाया पडायचं नाही. नमस्कार आपण त्याला मनाने करायचा हा मुद्दा वेगळा आहे, पण भगवंताने एवढं चांगलं डोकं दिलंय, ते चांगलं डोकं चांगल्याच पायावर टेकलं पाहिजे. नाही टेकलं तरी परवडेल, पण अशा पायावर टेकलं पाहिजे की जिथं गेल्यानंतर कल्याण होईल. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, त्याचं कारण असं आहे, दुसऱ्याचे चरण ते जर पवित्र असले तरच आपलं सुद्धा जीवन पवित्र होतं. त्याचंच जर आचरण बिघडलेलं असलं तर काय त्याच्या चरणाला किंमत आहे? रामायणामध्ये तो प्रसंग आला. चरणाला किंमत कशामुळं आहे? आचरणामुळं चरणाला किंमत आहे. आमचं जर आचरण खराब असेल आणि तुम्ही जर आमच्या चरणावर डोके आपटले आणि डोके फोडले तरी कल्याण होणार नाही. चरणाला किंमत आहे आचरणामुळं. म्हणून भगवान शिवजीने जाणीवपूर्वक शब्द लिहिलाय, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराज सांगतात त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत, कारण माझंही चित्त पवित्र आहे. भगवान परमात्म्याला जर चित्तामध्ये राहायचं ठरलं, भगवान परमात्म्याचे पाय जर चित्तामध्ये यावे असं वाटत असेल तर चित्त पवित्र केलं पाहिजे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि पुढे येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त जर निर्मळ असेल तर त्या निर्मळ चित्तामध्ये भगवान परमात्मा येतो. आणि चित्त जर, कळलं का, चित्त जर सगळे घोटाळेच असले तर मग तिथं देव कधी येणार नाही. मग तिथं काय येतं ते तुम्ही तुमचं पहा, काही येतं ते. पण चित्त, तुकाराम महाराज सांगितलं, चित्त निर्मळ ठेवा, चित्त शुद्ध ठेवा. चित्त जर शुद्ध असेल तर भगवान परमात्मा चित्तामध्ये येऊ शकतो. नाथ महाराजांच्या चित्ताच्या बाबतीमध्ये विशेष नाही. नाथ महाराज सांगतात माझं चित्त अत्यंत पवित्र आहे, शुद्ध आहे, आणि अशा शुद्ध चित्तामध्ये भगवान शिवजीचे पाय मी धारण केले. नुसते चित्तामध्ये पाय नाही धारण केले तर वाचेने वाणीने रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं. अभंगाच्या दुसऱ्या वदता शिवनाम वाचे, वदता शिवनाम वाचे, वदता शिवनाम
क्रोध काम वाचे वदत शिवनाम वाचे वदत शिवनाम वाचे वदत शिवनाम अनबाधी क्रोध काम अनबाधी क्रोध काम अनबाधी क्रोध काम वाचे वदत शिवनाम वाचे वदत शिवनाम वाचे वदत शिवनाम तयानबाधी क्रोध काम तयानबाधी क्रोध काम तयानबाधी क्रोध काम वाचे वदत शिवनाम तयानबाधी क्रोध काम तयानबाधी क्रोध काम तयानबाधी क्रोध नाथ बाबा लिहितात वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम काम क्रोधाधिक विकार शिवनामाचा जर जप केला तर त्याला बांधू शकत नाही. 5 मिनिटं सर्वांनी भजन करायचं आहे. वेळ आपली संपून गेली. सर्वांनी 5 मिनिटं भजन करा आणि थोड्या वेळात आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. विठोबा रखो माये 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 कुंडलिक वरदार विठार श्रीदान देव पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की उमापति महादेव की बोलने भाई सब संतन की जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये रखो माये विठोबा रखो माये विठोबा रखो माये विठोबा रखो माये शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. नाथबाबा सांगतात की जर भगवान शिवाचं नामजप केला तर काम क्रोधाधिक विकार सहजपणे जीवनातले निघून जातात आणि जर हे विकार निघून गेले तर तो माणूस सहजपणे साधू होतो. तुकोबारायांची भाषा आहे काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ज्या दिवशी हे विकार निघून जातात त्या दिवशी व्यक्ती साधुत्वाच्या रस्त्याने जाते आणि म्हणून नाथबाबा सांगतात भगवान शिवाच्या नामाचा हा फायदा आहे. आणि का काम क्रोधाधिक विकार दूर होतात हे महत्त्वाचं आहे. कारण त्यांनी स्वतः त्या विकारावरती विजय मिळविला. आम्हाला सुद्धा विजय मिळवण्याचं सामर्थ्य भगवान शिवजी देतील. म्हणून वाचे वदता शिवनाम आणि तयानं बाधी काम क्रोध काम त्याला क्रोध कामाधिक विकार बाधू शकत नाही. कारण असं आहे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 जे पुरुषार्थ आहेत हे 4 पुरुषार्थ भगवान शिवजीच्या स्वाधीन आहेत. प्रत्यक्ष भगवान शिवजी त्या पुरुषार्थाकडे पाहतात आणि मानवी जीवनाची परिपूर्णता तेव्हा आहे की एक तर धर्म अर्थ काम मोक्ष 4पैकी एक पुरुषार्थ मिळवला पाहिजे. आणि शेवटी नाथबाबा सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. भगवान शिवजी कळी काळाचा भेव म्हणजे कळी काळाची भीती दूर करतात. कळी काळाची भीती जो भगवान शिवाचं नाम जपतो त्याला काळाची भीती कधी वाटत नाही. का वाटत नाही? कारण हाच बाबा स्मशानात राहतो. त्याच्यामुळं काळावरती याने विजय मिळविला आणि काळावर विजय मिळवल्यामुळं जो भगवान शंकराचा भक्त होतो त्याला काळाची भीती वाटत नाही. नाथबाबा सांगतात एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचा भेव. भगवान शिवदी कळी काळाचा भेव म्हणजे भीती घालून टाकतात. हे भगवान शिवजीच्या नाम जपण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून मी सुद्धा आजच्या दिवशी कारण आजचा दिवस हा पवित्र दिवस आहे आणि आजच्या दिवशी भगवान शिवजीची स्तुती केलीच पाहिजे हा नियम आहे. कारण असं आहे समयो जाना भलते नाना भलते ठाई हे शहाण्या वक्त्याचं लक्षण आहे की समयानुसार त्यांनी बोललं पाहिजे. आमच्या एका मित्रांनी नवीन पनवेलमध्ये आमच्या एका मित्राची वास्तुशांती होती एका संबंधित माणसाची. आम्ही सगळे गेलो तिथं आणि वास्तुशांतीला गेल्यानंतर आळंदीतलेच कीर्तनकार होते. आता कीर्तन काय माझं नव्हतं पण आम्ही जाता जाता भेट देऊन जायची म्हणून 5 मिनटं गेलो. त्या पठ्ठ्यानी वास्तुशांतीला अभंग घेतला. मोठा बंगला बांधला 1 कोटी रुपयाचा आणि त्यांनी वास्तुशांतीसाठी अभंग घेतला. याच्यासाठी केला होता अट्टा
आता अरे म्हणलं यांनी बंगला बांधलाय, आणखी आज जायचं राहिलं आणि तू शेवटचा दिवस गोड व्हावा करून टाकलं. अरे कसं काय, म्हणजे बऱ्याच वेळा असं घडत असतं. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं याला बंधन आहे की वक्त्यांनी त्या नियमानुसार वागलं पाहिजे. त्या काही काय शोकांतिकाच आहे ही मोठी, म्हणजे आता तो आमचं तुमच्या समोर सांगू नये, पण काय कळत नाही महाराज. काही पठ्य 10व्याला अभंग घेताना पाहिला महाराज मी, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. अरे तुम्हाला येतं ते महत्वाचं आहे का तिथं लागतं ते महत्वाचं आहे हे कळलं पाहिजे ना. बरोबर आहे की नाही, म्हणजे समय हा जाणला पाहिजे. आता वास्तविक पाहता फार फरक नाही पडत, कारण संतांचा कोणताही अभंग घेतला तर भक्ती ज्ञान वैराग्य हे सांगितले. संतांनी याच्या पलीकडे काही सांगितलं नाही. याचा अर्थ असाही नाही की आम्ही कुठेही काही सांगावं असाही अर्थ नाही. भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे सगळ्याच संतांनी सांगितलं. मी नेहमी विनोदाने सांगत असतो, संतांचा तुम्ही कोणताही अभंग घ्या, कोणताही अभंग घ्या. नाथ महाराजांनी कीर्तन मर्यादा म्हणून तर घालून दिली. नाथ महाराजांनी सांगितलं भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या रंग भरी वैराग्याच्या. नाथ महाराज सांगतात एकतर कीर्तनामध्ये भक्ती असावी, ज्ञान असावे, वैराग्य असावे. का ते सांगितलं त्याचं कारण संतांनी अभंगात तेवढंच सांगितलंय. एकतर भक्ती सांगितली, एकतर ज्ञान सांगितलं, एकतर वैराग्य सांगितले. हे जर सांगितलं असतं आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न तरी करावा. भक्ती असावी कीर्तनामध्ये, ज्ञान असावं, नाहीतर वैराग्य असो. आता काही घोटाळे तर असे झाले तर आमचे कीर्तनकर अख्खे गाणेच ठोकायला लागले काही बरं. त्याच्यावर नाही, काही पठ्याने एकच लावून धरले. त्या दिवशी योगेश महाराज म्हणले ना ते आई माझी मायेचा सागर. आई म्हणजे आमच्या लोकांचं भांडवल आहे सध्या. काय कळत नाही मला. म्हणजे माझा मुद्दा असा आहे ते म्हणू नये हेही मला म्हणायचं नाही, परंतु काळानुरूप तसं वागलं पाहिजे. कारण संतांनी आम्हाला शिकवलंय की बाबांनो भक्ती ज्ञान वैराग्य आहे. कोणताही अभंग घ्या त्याच्यात भक्ती ज्ञान वैराग्य आहे. कसं एकदा काय झालं माहिती, एक दृष्टांत सांगतो संपवतो बरं का. आता तुमचं लक्ष खिचडीकडे गेलंच असेल पण सांगतो 5 मिनिटामध्ये. एकदा काय झालं माहिती का, एक तुमच्या गावासारखं गाव होतं आणि प्रत्येकाला 1-2 गुंठे भिजल एवढं पाणी होतं. मग त्या प्रत्येक बाया काय करायच्या, कोणी मिरच्या लावल्या, कोणी वांगे लावले, कोणी सगळ्यांनी थोडा थोडा भाजीपाला केला. आणि कोणी वाळकीच्या बाजाराला जायची, कोणी वडगावला बाजार नसतो का, असतो बरं नाही धरू आपण गडीभर. आणि कोणी वाळकीला जायचं, कोणी रोई छत्तीसला. सगळेजण परिसरातल्या बाजारला काही ना काही घेऊन जायच्या बाजारच्या दिवशी. पण एक मात्र आमच्यासारखी होती महाराज, तिला गुंठाभर जमीन नव्हती. तिने विचार केला काय करावं बरं, म्हणजे मला आहे बरं का तुम्हाला काहीच नाही का, आहे भरपूर आहे. मग तिने विचार केला काय करायला पाहिजे, आपण सुद्धा बाजारला काहीतरी न्यायला पाहिजे. म्हणले काय न्यावं म्हण, पण आता जमीनच नाही महाराज, काय पिकवेल. पण ती हुशार होती महाराज. ती म्हटली काहीतरी तर बाजारला नेतेच, लय माझ्या दारावरून पाटे घेऊन जाता काय म्हटले, घेतेच म्हटले. कारण बायांचा असं स्वभाव असतो महाराज. हां, जर दुसरीकडे काही नसलं ना तिला दाखवून जाणार महाराज. असं दुसरीकडे जर समजा गळ्यातला एखादा हार नसला ना त्याच्यासमोर असं वर काढून जाणार छापमध्ये वजनात, असा तिला दिसल अशा अवसनामध्ये. जर नवीन साडी आणली ना बस ती अशी फुगून घालणार, तब्येतीपेक्षा लाकडाला कपडे गुंडाळल्यासारखं करणार, पण वजनात घालून जाणार असे स्वभाव असतो. तसं ते सगळ्या बाजारला रस्ता जवळून दुसरा होता मारा, पण इच्छा लांबवून असा दारातून जायचं मारा. मग जाता जाता हिने विचार केला लय वजन टाकता का म्हटले माझ्यावर, मी सुद्धा बाजारला येतेच म्हटले. गेली महाराज दिवसभर डोंगराच्या कडेला. आणि डोंगराच्या कडेला गेल्यानंतर दगडं उचलायची, दगडं उचलला का विंचू सापडायचं, विंचू. आणि असे टोपली भर विंचू गोळा केली महाराज, टोपलं भर. असे चांगले काही इंगळ्या होत्या, खरपूस, काही असे विंचू होते, काही अशा बारीक होते, काही मोठ्या काय नांगीची असे. प्रत्येक असा पिवळा काळा असे सगळे शोधून आणले, टोपलंभर जमा केले महाराज, झाकून ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी बाजारात गेले. मस्त एक टेबल घेतला, टेबलावरती एक नवीन वस्त्र टाकलं आणि वस्त्र टाकल्यानंतर पाटी उघडली बाजारात. आणि उघडल्यानंतर वरडायला सुरुवात केली, विंचू घ्या विंचू, विंचू घ्या विंचू. आता लोक काय हसायचे, खेड्यातले लोक हसतच असते, मग विंचू कुठं विकायची वस्तू. पण आमच्यासारखे बावळट गेले शहरातले, म्हणलं चला पोरायला दाखवायला होईल, याला विंचू असं म्हणतात म्हणून गेले तिच्याकडे. बाजाराचा नियम असा आहे महाराज, तुम्ही काही विका, फक्त डोक्याने विकवा, बाजारात सगळं चालतं महाराज. मग तिने विचार केला, टेबल मांडला, झाली ना गर्दी महाराज. पाहता पाहता एक गेला पठ्ठ्याजवळ जरा डोकं लावायला. तो म्हणला मावशी तो काळा दिसतोय म्हटले, मोठा इंगळी होती ती, तो कितीला दिला. ती म्हणली 25 रुपयाला. बरं तो मधला दिसतोय म्हटले जरा पिवळा तो मोठी नांगी आहे, तो कितीला आहे. ती म्हटली 25 रुपयाला. आणि ते बारीक पिल्लू दिसतंय ते कितीला आहे. ती म्हटली 25 रुपयाला. ती म्हणली काही कळतंय का मावशी तुम्हाला. ती म्हटली काय झालं, अहो असा कुठे व्यवहार असतो का, बारकं पिल्लू 10 रुपयाला, मोठा 15 रुपयाला, त्याच्यापेक्षा 25 रुपयाला असं पाहिजे. तुम्ही सगळ्याची किंमत एकच लावली, कसं काय संध्याकाळपर्यंत विकतील का. ती म्हटली भाऊ त्याचं गणित असं आहे, तो कोणताही ठणका सारखाच, छोटा घे, पिवळा घे, काळा घे, निळा घे, ठणका सारखा. तसे संतांचे अभंग कोणते घ्या, ठणका एकतर भक्ती आहे, एकतर ज्ञान आहे, नाहीतर वैराग्य आहे. आणि म्हणून समयानुसार अभंग निवडणं हे वक्त्याच्या हातात आहे. पण काही अभंगामध्ये प्रसंगानुरूप
त्या दिवशी नैमित्तिक अभंग हे असतात. आजच्या दिवशी भगवान शिवजीचं वर्णन करावं, त्याचा हेतू असा आहे, आमची वाणी पवित्र होते, तुमच्याही कानामधून ते ऐकल्याच्या नंतर आपलं तन मन शुद्ध होतं आणि कीर्तन ऐकणं ही एक समाधी आहे. 1-2 तासाची एक समाधी आहे. तेवढ्या वेळामध्ये आपण भगवंताच्या आकाराला जाऊन मिळवतो. भगवान परमात्मा साक्षात इथं उभा असतो. म्हणून कीर्तनामध्ये त्या समयानुसार कीर्तनकारांनी अभंग निवडले पाहिजे. म्हणून भगवान शिवजीचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी सभेसाठी निवडला होता. शिवजीच्या अभंगावर चिंतन केले. नाथबाबांचा तो अभंग आहे आणि म्हणून झालेली वेळा सेवा भगवान शिवजीच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी आपल्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वैभव दादा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. भैरवी म्हणायच तुम्हाला कोणला कळतकर साहेब म्हणता का? भैरवी तुम्ही म्हणा ना कोणतरी 2 मिनिटं म्हणा ना. अहो काय नाही म्हणा, ते काय या कोणतरी गावकरी या ना, ते नाही म्हणणार, तुम्ही म्हणा. आमचे मज कसे बसले असे एका जनादनी शिव एका जनादनी शिव शिव एका जनार्दनी शिव निबारी कळी काळाचा भेव निबारी कळी काळाचा भेव वाचे बजता जीव नाम वाचे बजता जीव निवडी काळी काळा देव वाचे बजता जीव वाचे वदता दया दया